प्रकरण 3. रॉ. चा जन्म. काश्मीर प्रिन्सेस. एखाद्या राजकन्येच्या डौलात एअर इंडियाच्या त्या विमानाने हाँगकाँगच्या काईटाक विमानतळावरून उड्डाण केले. दुपारी 12:15च्या सुमारास ते बँकॉकहून आले होते. तेथे विमानाची तपासणी करण्यात आली होती. त्यात इंधन भरण्यात आले होते. आता ते विमान जकार्ताला निघाले होते. त्याचे सारथ्य करत होते कॅप्टन डी.के. जठार. मदतीला होते को-पायलट एम.सी. दीक्षित, फ्लाईट नेव्हिगेटर पाठक आणि फ्लाईट इंजिनियर अनंत श्रीधर कर्णिक. मोठी जबाबदारी होती त्यांच्या खांद्यावर. कारण कितीही गोपनीय ठेवले, तरी त्यांना उड्डाणापूर्वी काही काळ आधी समजलेच होते की, या विमानातून एक अतिमहत्त्वाची व्यक्ती प्रवास करणार होती. तिचे नाव होते चाऊ एन लाय. चीनचे पंतप्रधान. इंडोनेशियातील बांडुंगमधील आफ्रो-एशियन परिषदेसाठी चीनच्या शिष्टमंडळासह ते जाणार होते. त्यासाठी चीनने हे विमान एअर इंडियाकडून भाड्याने घेतले होते. सोव्हिएत रशिया आणि अमेरिका यांच्यातील शीतयुद्धाचा तो तापलेला काळ. त्यात विविध छोटी राष्ट्रे उगाचच होरपळून निघत होती. त्यांना आपल्या पंखाखाली आणण्याचे या महासत्तांचे प्रयत्न सुरू होते. अशा काळात पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अलिप्ततावादाचे धोरण पुढे आणले. तुमची ती सत्ता स्पर्धा तुम्हाला लखलाभ. त्या भांडणातील प्यादी बनणे आम्हाला अमान्य आहे. आम्हाला रस आहे, तो आमच्या नव्यानेच स्वतंत्र झालेल्या, च्या पायावर नुकतेच कुठे उभे राहू पाहणाऱ्या देशाच्या विकासात. हे त्यांचे तत्त्व. आफ्रिका आणि आशिया खंडातील अशा 25 नवस्वतंत्र राष्ट्रांची परिषद त्यांच्या पुढाकाराने बांडुंगमध्ये आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत चीनही सहभागी होता. एप्रिल 11, 1955 रोजी, काश्मीर प्रिन्सेस ने चीनच्या शिष्टमंडळासह हवेत झेप घेतली. बाहेर हवा चांगली होती. प्रवास व्यवस्थित सुरू होता. एकूण 7.5 तासांचा तो प्रवास. आता केवळ 2च तास उरले होते. 18,000 फूट उंचीवरून ते चालले होते. खाली अथांग सागर होता. समोर नाटुना बेटे दिसत होती. अचानक विमानाच्या एका इंजिनाजवळ स्फोट झाला. विमानाने पेट घेतला. पायलटच्या केबिनमध्ये धूरच धूर झाला. कॅप्टन जठार हे अत्यंत अनुभवी पायलट. त्यांनी तत्काळ हे विमान उतरवण्याचा निर्णय घेतला. पण विमानाचे बरेच नुकसान झाले होते. वेगाने ते खाली येत होते. ते नियंत्रित करणे अशक्य होते. अतिशय वेगाने ते समुद्रात कोसळले. पाण्यात पडताच त्या जोरदार धक्क्याने त्याचे 3 तुकडे झाले. आग आणि पाणी यांनी त्या विमानातील 16 प्रवाशांना गिळून टाकले. हे सगळे सांगण्यासाठी वाचले ते तिघेच. दीक्षित, पाठक आणि कर्णिक. कर्णिक तर 9 तास समुद्रात पोहत होते. एका बेटाजवळ ते कसेबसे पोहोचले. दमसास संपला होता त्यांचा. पण सुदैवाने स्थानिक मच्छीमारांनी त्यांना पाहिले आणि त्यांची सुटका केली. या भयानक अनुभवावर त्यांनी 1958 मध्ये काश्मीर प्रिन्सेस नावाचे पुस्तकही लिहिले. या अपघातातून बचावलेल्यांमध्ये आणखी एक नाव होते, चाऊ एन लाय यांचे. कारण ते त्या विमानात नव्हतेच. ऐन वेळी त्यांचे पोट दुखू लागले. त्यांना अपेंडिसायटिसचा त्रास होऊ लागला. केवळ त्या आजारामुळे ते बचावले. त्यांच्या हत्येचा कट उधळला गेला. कटच होता तो. त्या विमानात झालेला स्फोट हा टाइम बॉम्बचा स्फोट होता. संपूर्ण जगाला हादरा देणारी अशी ती दुर्घटना. तातडीने तिची चौकशी सुरू करण्यात आली. कट चाऊ एन लाय यांच्या हत्येचा असल्याने चीन, विमानाने हाँगकाँगहून उड्डाण केल्याने ब्रिटन, हाँगकाँग तेव्हा ब्रिटनच्या अंमलाखाली होते, ते इंडोनेशियाच्या हद्दीत कोसळल्याने तो देश आणि विमान एअर इंडियाचे असल्याने भारत. असे 4 देश त्या चौकशीत सहभागी झाले होते. दुर्घटनेला शीतयुद्धाचा अत्यंत गहिरा असा आयाम होता. शांतता परिषद उधळून लावण्याचा तो डाव होता. स्फोटाचे सूत्रधार शोधून काढणे आवश्यक होते. पंतप्रधान नेहरूंनी बांडुंगला जाण्यापूर्वी जाहीर केले की, या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी एका वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्याला हाँगकाँगला पाठवण्यात येईल. त्यासाठी आयबीचे संचालक बी.एन. मलिक यांनी निवड केली, ती सुरक्षाविषयक सहाय्यक संचालक आर.एन. काव यांची. चंद्रपाल सिंह हे गुप्तचर अधिकारी काव यांच्या विश्वासातले. काव यांनी त्यांना बरोबर घेतले.
सोबत हिंदुस्थान एरोनॉटिक्स मधील एक अभियंते विश्वनाथन यांना घेतले आणि तपासाला सुरुवात केली. मुंबईत जाऊन त्यांनी कर्णिक आणि दीक्षित यांची भेट घेतली. तेथून ते हाँगकाँगला गेले. विमानात टाइम बॉम्ब ठेवण्यात आला होतो, तो हाँगकाँग विमानतळावरच. तेथे त्यांनी तपास केला. तेथून इंडोनेशियाला ते गेले. नेमके काय आणि कसे घडले, याची माहिती आता जमा झाली होती. तोवर इंडोनेशियात बांडुंगला पंतप्रधान नेहरू आले होते. काव यांनी नेहरूंना भेटून ती सर्व माहिती दिली. नेहरूंनी तेथे चाऊ एन लाई यांच्याशी त्यांची ओळख करून दिली. भारतातील सर्वोत्तम तपास अधिकारी आहेत हे नेहरूंचे शब्द होते आणि ते यथार्थच होते. काव यांनी केलेल्या तपासातूनच ते सिद्ध झाले होते. चाऊ एन लाई यांच्या हत्येचे हे षड्यंत्र रचले होते फॉर्मोसा, तैवान मधील कोमिंटांग KMT या सत्ताधारी पक्षाच्या हस्तकांनी. त्याचा सूत्रधार होता KMTचा वू नामक गुप्तचर अधिकारी. हाँगकाँग एअरक्राफ्ट इंजिनिअरिंग कंपनीकडे तेथील विमानांच्या देखभालीचे काम असे. या कंपनीतील चाऊचू उर्फ चाऊत्से मिन उर्फ चाऊ क्यू या कामगाराला त्याने फितवले. त्या कामगाराने पैसे घेऊन तो टाइम बॉम्ब बसवला. हे सारे काव यांनी उघड केले होते. हा तपास सुरू असताना चाऊ एन लाई हे काव यांना वेळोवेळी भेटत होते. बीजिंगमध्ये 7 मे 1955 रोजी अशीच एक भेट झाली. त्यावेळी चाऊ एन लाई यांनी काव यांना सांगितले, तुमच्या जीवाला धोका आहे. हाँगकाँगमध्ये वावरताना काळजी घ्या. जवळ एखादे शस्त्र ठेवा. काव यांनी त्या सूचनेला नम्र नकार दिला. पण तरीही नंतर चीनच्या पंतप्रधानांनी हाँगकाँगच्या गव्हर्नरला तार पाठवून काव यांना सुरक्षा देण्याची सूचना केलीच. काव यांचे काम होतेच तसे धोकादायक. त्या तपासातून काही बाबी उघड होऊ नयेत, असे वाटणाऱ्या शक्ती काव यांना संपवू पाहत होत्या. कोण होत्या या शक्ती, ते कधीच उजेडात येणार नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की की, हा केवळ KMTच्या गुप्तचरांचा कट नव्हता. त्यामागे CIA सुद्धा होती. ही बाब उघडकीस आली, ती CIAच्या एका हस्तकाकडूनच. त्याचे नाव जॉन डिस्कोई स्मिथ. हा अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यातला कोड क्लार्क. अनेक देशांत त्याने काम केले. 1954 ते 1959 या काळात तो भारतात होता. तेथील कारवायांवर, अनुभवांवर त्याने नंतर एक स्फोटक पुस्तिका लिहिली. तिचे शीर्षक होते आय वॉज ए CIA एजंट इन इंडिया. त्यात त्याने काश्मीर प्रिन्सेस कटाबाबत तपशिलाने माहिती दिली आहे. तो लिहितो, काश्मीर प्रिन्सेसच्या घातपातामध्ये अजाणतेपणे माझाही सहभाग होता, हे मला 2 वर्षांनी समजलं. मला किती मोठा धक्का बसेल असेल, याची कल्पना करा तुम्ही. ते ऑपरेशन लायटर यशस्वीरित्या पार पडल्यानंतर भारतातील CIAचे प्रमुख हॅरी रोजिट्स्के यांनी मला ती माहिती दिली. जॉन स्मिथ याचा त्यात सहभाग होता टाइम बॉम्बची वाहतूक करण्यापुरता. KMTच्या एका एजंटाला दिल्लीतील तेव्हाच्या मेडन्स हॉटेलात भेटून टाइम बॉम्ब पोहोचवण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. काव यांच्या या तपासाने चाऊ एन लाई एवढे प्रभावित झाले होते की, नंतर बीजिंगमधील सुमेर पॅलेसमध्ये खास काव यांच्या सन्मानार्थ त्यांनी भोजन समारंभाचे आयोजन केले. चीनमधील अनेक बडे नेते, भारताचे राजदूत अशा अनेक प्रतिष्ठितांना त्या पार्टीसाठी पाचारण करण्यात आले होते. त्यावेळी चाऊ एन लाई यांनी काव यांना स्मृतिचिन्ह म्हणून एक वस्तू दिली. ती होती पंतप्रधानांची वैयक्तिक मोहर. भारतीय गुप्तचर संघटनेमधले काव हे एक साधे अधिकारी. त्यांचा चीनच्या पंतप्रधानाने अशा प्रकारे सन्मान करावा. रामेश्वर नाथ काव हे किती मोठे प्रकरण आहे, याचा अंदाज यातून यावा. रिसर्च अँड ॲनालिसिस विंग रॉ नावाची स्वतंत्र गुप्तचर यंत्रणा स्थापन करण्याचा निर्णय इंदिरा गांधी यांनी घेतला, तेव्हा त्यांच्यासमोर नाव आले ते काव यांचेच. तेव्हा काव हे IBचे संयुक्त संचालक होते. पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्यावरच होती. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेबाबत ते किती दक्ष असत, याचा एक वेगळाच गमतीशीर किस्सा आहे. 1961 मधला ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय या भारतीय स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भारताच्या दौऱ्यावर आल्या होत्या.
राणीच्या सुरक्षेची जबाबदारी तेव्हा काव यांच्याकडेच होती. ते त्या सुरक्षा पथकाचे नेतृत्व करत होते. त्या वेळेची ही गोष्ट. राणीच्या सन्मानार्थ तेव्हा मुंबईमध्ये रिसेप्शन ठेवण्यात आले होते. भरपूर गर्दी होती. अचानक कोणीतरी राणीच्या दिशेने काहीतरी भिरकावले. काव यांना डोळ्यांच्या कोपऱ्यातून ती हालचाल जाणवली. त्यांना वाटले, बॉम्ब असतो. कोणताही विचार न करता त्यांनी ला राणी आणि ती वस्तू यांच्यामध्ये झोकून दिले. मधल्या मध्ये ती वस्तू झेलली. मग त्यांच्या लक्षात आले की तो बॉम्ब नव्हता, साधा पुष्पगुच्छ होता. हे पाहून क्वीन एलिझाबेथ मिश्किलपणे हसल्या. म्हणाल्या, गुड क्रिकेट. अर्थात पुष्पगुच्छाऐवजी ते भलतेच काही असते तर तेथे विनोद झाला नसता. आणखी काही भलतेच घडले असते. काव यांचे नेहरूंशी तसेही निकटचे संबंध होते. एक तर ते काश्मीरी पंडित, तशात त्यांची आई आणि कमला नेहरू या बालपणीच्या मैत्रिणी. शिवाय काव यांचे सासरे न्या. एन. मुल्ला हे मोतीलाल नेहरूंचे जवळचे मित्र. तेव्हा ते संबंध होतेच. इंदिरा गांधी यांचे ते विश्वासू बनले. यात या गोष्टीचा वाटा होताच. पण ती त्यांच्या नियुक्तीसाठीची अर्हता नव्हती. तेथे कामास आली ती त्यांची कर्तबगारी, त्यांचे कर्तृत्व. त्यांचा जन्म बनारसचा 10 मे 1918 ही त्यांची जन्मतारीख. त्यांचे वडील उत्तर प्रदेशच्या प्रशासकीय सेवेत अधिकारी होते. रामनाथ लहान असतानाच ते वारले. काव यांचे पुढचे पालनपोषण झाले ते त्यांच्या चुलत्याच्या घरात. लखनौ विद्यापीठातून त्यांनी पदवी मिळवली. नंतर अलाहाबाद विद्यापीठात त्यांनी प्रवेश घेतला. इंग्रजी साहित्य हा त्यांचा विषय. त्यात सुवर्णपदकासह त्यांनी पदव्युत्तर पदवी संपादन केली. इंग्रजीत एम.ए. झालेला तरुण दुसरे काय करणार? अलाहाबाद विद्यापीठातच इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी नोकरी धरली. दरम्यान आजच्या हुशार तरुणांप्रमाणेच ते स्पर्धा परीक्षेला बसले. तेव्हा संघीय लोकसेवा आयोग होता. 1940 मध्ये ती परीक्षा उत्तीर्ण होऊन ते भारतीय पोलीस सेवेत दाखल झाले. स्वातंत्र्यानंतर आयबीची स्थापना झाली. त्यावेळी अनेक उत्तम पोलीस अधिकाऱ्यांना आयबीच्या सेवेत समाविष्ट करून घेण्यात आले होते. त्यात काव हेही एक होते. 1948 ते आयबीमध्ये सहाय्यक संचालक म्हणून रुजू झाले. आता ते चे पहिले प्रमुख बनले होते. शून्यातून त्यांना ही संघटना उभी करायची होती. तसा आधीचा एक अनुभव त्यांच्या गाठीशी होताच. तो होता घाना या आफ्रिकी देशातला. नुकताच म्हणजे 1957 मध्ये हा देश ब्रिटिश जोखडातून मुक्त झाला होता. नेहरू त्या राष्ट्राच्या स्वातंत्र्यलढ्यामागे ठाम उभे होते. घानाचे पहिले पंतप्रधान क्वामे एन्क्रुमा हे तर नेहरूंचे मित्रच. एन्क्रुमा यांच्यासमोर आता आवाहन होते ते देशाची घडी बसवण्याचे. वसाहतवादाने निर्माण केलेल्या विविध समस्या त्यांच्यासमोर होत्या. त्यातील एक म्हणजे अंतर्गत असुरक्षितता आणि बाह्य हल्ल्याचे भय. त्याकरता बळकट सुरक्षा यंत्रणा उभी करणे आवश्यक होते. एन्क्रुमा यांनी त्यासाठी नेहरूंकडे मदत मागितली. भारताचे प्रभावक्षेत्र निर्माण करण्याची ती आयतीच संधी होती. नेहरूंनी त्याला होकार दिला. काश्मीर प्रिन्सेस चे यशगाठीशी असलेल्या रामनाथ काव यांच्यावर ती जबाबदारी सोपवण्यात आली. 1958 च्या फेब्रुवारीत काव घानाला गेले. सुमारे 1.5 वर्षांत त्यांनी FSRB फॉरेन सर्व्हिस इंटेलिजन्स ब्युरो ही घानाची गुप्तचर यंत्रणा उभारली. तेथील अनेकांना प्रशिक्षित केले. त्यांनी प्रशिक्षित केलेल्यांपैकी 2 जण पुढे याच संघटनेचे प्रमुखही बनले. काव यांचे काम ते करण्याची पद्धत यामुळे घानातील सत्ताधारी एवढे प्रभावित झाले होते की ते काव यांना सोडायलाच तयार नव्हते. एन्क्रुमा यांनी तर काव यांना घानाचे नागरिकत्वच देऊ केले होते. हा अनुभव आता काव यांच्या कामी येणार होता. परंतु केवळ तेवढेच पुरेसे नव्हते. त्यांनी CIA, MI6, मोसाद आदी महत्त्वाच्या आणि शक्तिशाली गुप्तचर यंत्रणांचा अभ्यास सुरू केला. लंडनला जाऊन ते सर रीस ओल्डफिल्ड यांना भेटले. ते तेव्हा MI6 चे उपप्रमुख होते. नंतर ते बनले. म्हणजे या संघटनेचे चीफ प्रमुख झाले. अनेक जण चीफवरून हा शब्द आला असे समजतात.
पण ते तसे नाही. MI6चे पहिले प्रमुख होते मॅन्सफिल्ड कमिंग. सी हे त्यांच्या आडनावाचे आद्याक्षर. त्यावरून पुढे MI6च्या प्रमुखास सी असे म्हटले जाऊ लागले. ओल्डफिल्ड हे त्यातलेच एक. असे म्हणतात की जॉन ले कार यांच्या कादंबऱ्यात येणारे सी हे गुप्तचर संस्था प्रमुखाचे पात्र बेतले आहे, ते ओल्डफिल्ड यांच्यावरूनच. काव यांनी ओल्डफिल्ड यांच्याकडून धडे घेतले. या अभ्यासातून त्यांनी नव्या संघटनेचा आराखडा तयार केला. इंदिरा गांधी यांनी तो त्यांच्या मंत्रिमंडळासमोर ठेवला. तो मंजूर होणारच होता. झाला. के. शंकर नायर हे काव यांचे विश्वासू अधिकारी आणि मित्र. त्यांची रॉ. चे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. सोबतीला सरदार IS. हसनवालिया यांना घेतले. प्रारंभी रॉ. चे मनुष्यबळ होते अवघे 250. ते सर्व अधिकारी, गुप्तचर, विश्लेषक यांना आयबीतून आयात करण्यात आले होते. थोडक्यात काय तर आयबीमधून रॉ. चा जन्म झाला. भारताच्या सुरक्षा विश्वात एक नवा तारा अवतरला. ती तारीख होती सप्टेंबर 21, 1968. 250 कर्मचारी, सुमारे 2 कोटींचा निधी आणि इंदिरा गांधी यांनी दिलेला मुक्तहस्त, या जोरावर काव यांनी काम सुरू केले. आता या संघटनेच्या इमारतीची एक वीट रचायची होती. कर्मचाऱ्यांना बसवायचे कुठे, येथपासून समस्या होत्या. तेव्हा मग कार्यालयांसाठी दक्षिण दिल्लीत काही खासगी इमारती भाड्याने घेण्यात आल्या. इंदिरा गांधी यांनी काव यांच्यासाठी साऊथ ब्लॉक मध्ये एका कार्यालयाची व्यवस्था केली. सुरुवातीच्या काळातच रॉ. मध्ये माहिती, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कूटलिपीचा अर्थबोध, उपग्रहांद्वारे निगराणी असे विविध विभाग काव यांनी सुरू केले. देशाच्या सुरक्षेमध्ये अंतर्गत आणि विदेशांतीलही अर्थकारण महत्त्वाचे. शेजारील देशांतील आर्थिक घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी स्वतंत्र आर्थिक विभाग स्थापन केला. हवाई हेरगिरीसाठीचे एव्हिएशन रिसर्च सेंटर ARC हे तर त्यांचेच अपत्य. आयबीने 1964 मध्ये काव यांच्याच पुढाकाराने हा विभाग सुरू केला होता. हवाई टेहळणी करणे, छायाचित्रे काढणे, सीमेवर नजर ठेवणे, त्याचबरोबर आवश्यकता भासेल तेव्हा भारत, चीन सीमेवर आत खोलवर कमांडोंना पोहोचवणे अशी या विभागाची कामे. त्याकरता खास विमाने विकत घेण्यात आली. लांबवरची दृश्ये टिपणारे अत्याधुनिक कॅमेरे त्यावर बसवण्यात आले. या कामी भारताला सहाय्य केले CIAने. त्यात अर्थातच CIAचाही स्वार्थ होता. तेव्हा चीन अण्वस्त्रधारी सत्ता बनण्याच्या मार्गावर होता. 1964 मध्ये चीनने झिनजियांग प्रांतात पहिली अणुचाचणी करून अमेरिकेला चांगलाच धक्का दिला होता. इंदिरा गांधी यांनी केलेल्या अणुचाचणीच्या वेळी CIA ज्याप्रमाणे गाफील होती, त्याचप्रमाणे या वेळीही अंधारात होती. किंबहुना चीन अजूनही अण्वस्त्रनिर्मितीची बाराखडीच गिरवत असल्याचा CIAचा समज असतानाच चीनने ही चाचणी केली होती. त्यामुळे त्या धक्क्याची तीव्रता अधिक वाढली होती. अमेरिकेसाठी ती चिंतेची बाब बनली होती. चीनवर या संदर्भात नजर ठेवणे आता अत्यावश्यक बनले होते. त्या गरजेतूनच पुढे जन्माला आले ऑपरेशन हॅट. CIA आणि IB यांचा हा संयुक्त गोपनीय उपक्रम. त्यात काव यांनी महत्त्वाची जबाबदारी निभावली होती. भारतीय गुप्तचर इतिहासातील हे एक महत्त्वाचे, धाडसी आणि तेवढेच भयंकर प्रकरण. तशी वरवर दिसायला साधीच होती ती योजना. हिमालयात 26,600 फूट उंचीवर, नंदादेवी शिखरावर एक अणुऊर्जेवर चालणारे टेहळणी केंद्र उभारायचे. तेथून ते झिनजियांग प्रांतातील अणुचाचण्यांवर नजर ठेवील. या केंद्राची उभारणी करण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले. HCS रावत, सोनम वांग्याल, गुरुचरणसिंग भांगो आणि सोनम गॅटसह हे आयबीचे 4 अधिकारी त्यात होते. हे सगळे प्रशिक्षित गिर्यारोहक होते. त्यांचे नेतृत्व सोपवण्यात आले स्पेशल फ्रंटियर फोर्स चे SFF चे अधिकारी मनमोहन सिंग कोहली यांच्याकडे. ते मूळचे इंडो-तिबेटन सीमा पोलिसांतील नेव्ही कमांडर. या सर्वांना अलास्कातील एल्मेंडॉर्फ हवाई तळावर नेण्यात आले. माउंट मॅककिनले हे अमेरिकेतील एक सर्वात उंच शिखर. तेथे त्यांनी गिर्यारोहणाचा सराव केला.
तोवर अमेरिकी वैज्ञानिकांनी अणुऊर्जेवर चालणारे टेहळणी यंत्र तयार केले होते. त्यात 5 किलो प्लुटोनियम वापरण्यात आले होते. 5 किलो. अमेरिकेने नागासाकीवर टाकलेल्या अणुबॉम्बने किमान 74,000 लोकांचे प्राण घेतले होते. त्या बॉम्बमध्ये किती प्लुटोनियम वापरण्यात आले होते? 6 किलो. अर्थात, हे यंत्र म्हणजे बॉम्ब नव्हता. त्यात स्फोट करण्यासाठी ट्रिगर नव्हता. परंतु त्यात किरणोत्सारी पदार्थ होता. मनुष्यजातीसाठी, पर्यावरणासाठी अत्यंत घातक असा तो पदार्थ. नंदादेवीवर त्या यंत्राचे भाग घेऊन जायचे. तेथे जाऊन ते जोडायचे. त्याला 6 फूट उंचीची अँटेना होती. ती बसवायची. त्यासाठी आयबीचे पथक तयार होतेच. त्यांच्याबरोबर सीआयएचे 3 अणुतज्ज्ञ आणि सिग्नल तज्ज्ञ गिर्यारोहकही जाणार होते. शिवाय सामानाची वाहतूक करण्यासाठी 33 भुतिया आणि 9 शेर्पाही त्यांच्यासोबत असणार होते. बेस कॅम्पवरून सीआयएचे अधिकारी बिल मॅकनिफ त्यांना सहाय्य करणार होते. या मोहिमेचे प्रमुख कोहली यांचे थेट प्रमुख होते. ते मात्र काव हेच. कोहली आपल्या कामाचा अहवाल काव यांनाच देणार होते. 24 सप्टेंबर 1965 रोजी या धाडसी मोहिमेला सुरुवात झाली. हा हिवाळ्याचा काळ. हे पथक हळूहळू मार्ग काढत सुमारे 2000 फूट उंचीवर पोहोचले. तोच तेथे हिमवादळाला सुरुवात झाली. तशा परिस्थितीत वर जाणे अशक्यच. कोहली यांच्यासमोर आता मोहीम थांबवण्याशिवाय अन्य पर्याय नव्हता. त्यांनी दिल्लीशी संपर्क साधला. अखेर ठरले की, आता हे काम थांबवायचे. अणुऊर्जेवर चालणारा जनरेटर आणि बाकीची यंत्रे तेथेच कुठेतरी सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवायची आणि मग पुढच्या वर्षी येऊन ती बसवायची. तसे करण्यात आले. पथक मागे फिरले. मे महिना उजाडला. तसे हे ऑपरेशन पुन्हा सुरू करण्यात आले. पण हे पथक जाऊन पाहते तो काय, ती यंत्रे त्या ठिकाणी नव्हतीच. एका मोठ्या खडकाला नायलॉनच्या दोरीने ती सर्व यंत्रे बांधून ठेवण्यात आली होती. तो खडकही तेथे नव्हता. बहुधा मोठ्या हिमप्रपाताने तो खडक आणि ते सामान आपल्याबरोबर ओढून नेले होते. त्याचा कुठेही पत्ता नव्हता. नंतर अमेरिकी आणि भारतीय पथकांनी त्याचा खूप शोध घेतला. पण ते कुठेतरी बर्फात गाडले गेले होते. गायब झाले होते. मोहीम फसली होती. पण फसली, ती नैसर्गिक आपत्तीमुळे. 1967 मध्ये त्याच्यावरही मात करण्यात आली. त्या वर्षी नंदादेवी शिखरावर तसेच एक अणुऊर्जेवर चालणारे यंत्र ठेवण्यात आले. पण सतत पडणाऱ्या बर्फामुळे ते नीट काम करेनासे झाले. तेव्हा ते परतही आणण्यात आले. नंतर हेरगिरी करणाऱ्या उपग्रहांचे युग आले आणि अशी टेहळणी यंत्रे ठेवण्याची आवश्यकता संपली. ही मोहीम मात्र हेरगिरीच्या इतिहासात एक दंतकथा बनून राहिली. अशा मोहिमांमुळेच गुप्तचर विश्वात काव यांच्या नावाचा दबदबा तयार झाला होता. त्यांनी आयबी प्रमाणेच रॉ मध्येही ARC ची स्थापना केली. आज या विभागाकडे अत्याधुनिक टेहळणी यंत्रणा आहे. अगदी चालकरहित विमानेही आहेत. एकीकडे अशा विभागांची रचना सुरू होती. त्याचवेळी भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या देशांमध्ये रॉ च्या गुप्तचरांची तातडीने नियुक्ती करणे सुरू होते. त्याकरता काव यांच्या मदतीला आले विदेश सचिव TN कॉल. तेही काश्मीरी पंडित आणि इंदिरा गांधी यांचे विश्वासू. त्यांच्या सहकार्याने शेजारी देशांमध्ये, तसेच अमेरिका, ब्रिटन, युरोप आणि आग्नेय आशिया यांतील काही महत्त्वाच्या देशांतील दूतावासांमध्ये रॉ च्या अधिकाऱ्यांकरता खास पदे निर्माण करण्यात आली. हळूहळू रॉ ला आकार येऊ लागला होता. आणि त्याच वेळी रॉ समोर एक नवे आव्हान उभे राहू लागले होते. ते होते पूर्व पाकिस्तानचे. परंतु रॉ त्यासाठी सज्ज होती. रॉ च्या स्थापनेनंतर काही महिन्यातच काव यांनी या संघटनेसाठी 2 प्राथमिकता निश्चित केल्या होत्या. 1. पाकिस्तान आणि चीन या देशांमधील हेरगिरी क्षमता वाढवणे आणि 2. पूर्व पाकिस्तानात छुप्या कारवायांसाठी सज्ज होणे. रॉ त्यासाठी तयार होती.